तर दिल्लीची पत्नीला जाळून मारल्याची घटना ताजी असतानाच आता पत्नीच्या शरीराचे तुकडे तुकडे केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रेमविवाह केलेल्या या नात्याचा हा असा धक्कादायक शेवट झालाय। क्षुल्लक कारणावरून 5 महिन्यांची गरोदर असलेल्या पत्नीला पतीनं जिवंत मारलंय। नेमकं काय घडलं आणि कुठं घडली ही घटना पाहूया। बघितली न्यूज बघितली, हैदराबादमधील न्यूज आहे ही। आणि बघा काय चालू आहे आता, खूप भयंकर। मुलींनी थोडं सतर्क राहावं आणि मुलींनी ह्या गोष्टी सगळ्या करण्याआधी ना थोडासा विचार करावा लग्न करण्याआधी। फक्त त्याचं फेस आणि थोबड बघितलं म्हणजे लग्न करणं होत नाही, लग्न करूच नाही असं की मुलींना फक्त कसं, मुलं फक्त अशी लुकिंगला छान असेल, हँडसम असेल तर ठीक आहे चला, अरे त्याचं नेचर बघा, त्याचा स्वभाव बघा, हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि मुलींनी हे बघितलं पाहिजे। आणि पहिली गोष्ट म्हणजे मुलींनी पळून गेलंच नाही पाहिजे, कारण घरचे बोलतात आपल्या चांगल्यासाठीच बोलत असतात, काही तर जास्त बॅकग्राऊंड किंवा तो कमवत नसतो जेवढं तिला सुखी ठेवताना वाटत नसतं, सुखी ठेवणार नाही असं, तर मग मुलींना का म्हणूनच आगेन जायचं घरच्यांच्या। तुमचं एवढंच प्रेम होतं चाललंय तर तुम्ही चांगलं त्याला हितर करा, त्याला चांगलं निरखून तर बघा। डायरेक्ट लग्न करता, पळून जाता आणि 7-8 महिने झाले की झालं, संपला विषय, डिवोर्स वगैरे ह्या गोष्टी सगळ्या। तर माझं एवढंच मत आहे की मुलींना फक्त चेहरा बघून लग्न करू नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजिबात आई वडिलांच्या आगेन जाऊन करू नये, कारण ते आपल्या चांगल्याचा विचार करत असतात, आपल्या भल्याचाच विचार करत असतात। सो मी एवढंच बोलले। आणि मुलींनी नेहमी सतर्क राहावा। हे किती आतापर्यंत तुम्ही किती बघितले असतील, भरपूर न्यूज येतात मुलींवर, तुकडे केले, हाव केलं, त्याव केलं, का का असं होतं? ह्या मुलींच्या वागण्यामुळेच होतं, फक्त मुलींना दोष दिला पाहिजे।